नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की मिहिका रूममधून बाहेर येते. तर बाहेर आल्यानंतर बघते तर लकी व मिहीर दोघेही खूप भांडत असतात. तर मिहिका म्हणते, काय चालू आहे तुमच्या दोघांमध्ये? तर लगेच मिहीर हा लकीला खूप मारत असतो. तर मिहिका म्हणते, काय करतोयस तू? तर लगेच मिहीर म्हणतो, तुला नाही माहीत याने काय केलंय. तर लगेच मिहिका म्हणते, थांब, मारू नको, तुला करायचंय त्याने काहीही करू. तर लगेच लकी म्हणतो, मिहिका मी काहीही केलेलं नाही, मी तुला खरं सांगतोय. तू त्याची गर्लफ्रेंड आहे हे मला माहीत असतानाही मी तुला त्याच्याबद्दल काहीही सांगत नाही. तुला तर माहिती आहे ना? तर मिहिका म्हणते, हो, तुमच्या घरात फक्त असा एकच माणूस सेन्सिटिव्ह आहे, जो काही चूक झाल्यानंतर माफी मागतो. पण तुम्ही सर्वजण काय करता? तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीवच नसते. तर लगेच मिहीर म्हणतो, अगं पण पण मिहिका म्हणते, तुला काय करायचंय, जाय तू इथून. तर लगेच मिहीर तिथून जायला लागतो. तर हे पाहून लकीला खूपच आनंद होतो, कारण मिहिकाने मिहीरचं काही ऐकलेलंच नसतं. तर लगेच मिहीरही तिथून गेल्यानंतर लकीही लगेच त्याच्या पाठोपाठ निघतो आणि त्याच्याकडे बघून हसत असतो. त्यानंतर इकडे मिहिका घरी आलेली असते. तर लगेच मुक्ता म्हणते, मग काय झाली का पार्टी? तर मुक्ता ही खूपच खुश आनंदात असते. तर लगेच मिहिका म्हणते, काय झालंय ताई, तू एवढी का खुश आहे? तर लगेच मुक्ता म्हणते, अगं, सईचा व्हिडिओ कॉल आला होता. त्यांच्या त्या माई आहेत ना तिला सांभाळायला, त्यांनी फोन करून दिला होता तिला. खूपच मस्त वाटतंय मला सईबरोबर बोलल्यानंतर. तर मुक्ता सईबरोबर बोलल्यामुळे खूपच आनंदात असते. त्यानंतर इकडे लकी घरी आलेला असतो. तर त्याला असं लागलेलं पाहून लगेच इंद्रा म्हणते, काय झालंय तुला? की लागलंय? तर लगेच सागरचे बाबा म्हणतात, कोणी मारलं की काय तुला? तर इंद्रा म्हणते, माझ्या सोन्यासारख्या लेकराला कशाला कोण मारेल? आणि त्याने काय केलंय? तेवढ्यात लगेच सागर तिथे येतो आणि सागर म्हणतो, काय झालंय लकी, तुला एवढं कसं लागलंय? त्यावर लकी लगेच सांगू लागतो की मी त्या मिहिकाची मदत करायला गेलो आणि हे मिहीरला आवडलं नाही, म्हणून त्याने मला एवढं मारलंय. तर लगेच सागर म्हणतो, असं केलं मिहीरनी? लगेच सागर मिहीरला फोन लावतो आणि त्याला लगेचच्या लगेच घरी ये असे सांगतो. तर लगेच मिहीर म्हणतो, हो, मी लगेच घरी येतो, आणि सागर फोन बंद करतो. तर इकडे मुक्ता मिहिकाला सांगत असते, सई माझ्याशी फोनवर बोलली, परंतु ती खूप नाराज होती. तिची आई कुठे पार्टीला गेली होती म्हणे. मला वाटलं ती तिच्या आईच्या खुशीत असेल, आज खूप खुश असेल, आनंदात, पण तसं नाही. तर मिहिका म्हणते, हो, सावनी आणि हर्षवर्धन तिथेच आले होते पार्टीला. तर इकडे मिहीर घरी आलेला असतो. तर सागर त्याला विचारतो, काय झालंय तुमच्या दोघांमध्ये, का मारलंस तू लकीला? तर लगेच मिहीर म्हणतो, तुला काय वाटतं मी का मारलं असेल त्याला? मी चुकीचं आहे म्हणून मारलं का त्याला? तुला काय वाटतं तो मिहिकाची मदत करत असेल? तर सागर म्हणतो, नाही, मला दोन्हीही बाजू जाणून घ्यायची आहे. तर लगेच मिहीर सांगू लागतो की लकीने मुद्दाम मिहिकाच्या अंगावर ज्यूस सांडवलं आणि ती रूममध्ये कपडे बदलायला गेल्यानंतर लगेच एका दरवाजाच्या छिद्रातून हा डोकावून बघत होता. हे मला बघवलं नाही म्हणून मी मारलं. तर हे ऐकून सागरलाही खूप राग येतो. तर लगेच सागर हा हॉलमध्ये लक्की झोपलेला असतो तिथे येतो आणि म्हणतो, लक्की बाळा, उठ पटकन, तुला मिहीरने का मारले सांग बरं. तर लगेच लकी उठतो आणि म्हणतो, दादूस. तर लगेच सागर म्हणतो, तू मिहिकाच्या अंगावर ज्यूस सांडलं म्हणून मिहीरने मारलं ना तुला? तर लगेच लकी म्हणतो, हो दादूस. त्यानंतर लगेच सागर खणखण एक लकीच्या कानामागे देतो आणि म्हणतो, एवढं खोटं बोलतो तू, तुला काही वाटत नाही? तर लगेच हे पाहून इंद्रा म्हणते, सागर, काय चालू आहे, का मारतोयस तू त्याला? त्यावर सागर म्हणतो, याने काय केलंय ना ते यालाच विचार. ती मिहिका ड्रेस चेंज करत असताना हा दरवाजातून बघत होता. तर हे ऐकून इंद्रालाही खूप मोठा धक्का बसतो. बायकांचा रिस्पेक्ट करायचा सोडून असा वागतो हा, याचं तर थोबाड फोडायला पाहिजे, असे म्हणून पुन्हा त्याचे तोंड झोडायला लागतो. त्यावर सागर म्हणतो, लक्की जे वागलाय ना ते फार चुकीचं वागलेलं आहे. तर लगेच सागरचे बाबा म्हणतात, बघितलंस इंद्रा, स्वतःचं ते बाबू आणि लोकाचं ते कार्ट असं असतं. बघितलंस तुझं पोरगं कसं वागलंय? तर दुसऱ्या दिवशी पेपरवाला पेपर घेऊन आलेला असतो.
सागर व मुक्ता दोघेही पेपर घेण्यासाठी बाहेर आलेले असतात. तर लगेच तो माणूस म्हणतो, हा घ्या तुमचा पेपर आणि हे घ्या बिल. तर सागर म्हणतो, काल आमचा पेपर आला नव्हता. तर तो माणूस म्हणतो, काल नवीन मुलगा होता ना म्हणून कदाचित. तर लगेच तो माणूस पेपरमध्ये त्या दोघांचा फोटो बघतो आणि म्हणतो, अरे बापरे, एवढ्या मोठ्या सेलिब्रिटींच्या घरी आलो की काय मी. हे बघा, तुमचं दोन्ही पेपरातही फोटो आलेला आहे, बातमी आहे. तर हे ऐकून सागरला खूपच राग येतो. तर लगेच तो माणूस त्या पेपरमधील बातमी वाचू लागतो की सागर कोळी हे आदर्श बाबा नाही आहेत म्हणून. तर मुक्ताही तिथेच बाहेर उभी असते. तर हे वाचत असताना सागरला खूप राग येतो आणि सागर हा मुक्ताकडे खूप रागाने बघत असतो. त्यानंतर इकडे अवनीही सकाळी सकाळी गाढ झोपलेली असते. तर लगेच हर्षवर्धन तिथे येतो आणि म्हणतो, उठा उठा पार्टी गर्ल, किती उशीर झालाय, पटकन उठा. मग लगेच सावनी झोपेतून उठते आणि म्हणते, काय झाले हर्षवर्धन, आज कुठे जायचंय, एवढी कसली घाई आली. तर लगेच हर्षवर्धन म्हणतो, विसरले की काय, आज आपल्याला कोर्टात जायचंय. त्या सईची कस्टडी आपल्याकडे मिळवायची, आपल्याला त्या सागर कोळीला हरवायचंय. विसरली तर नाही ना तू. तर सावनी म्हणते, नाही रे, हे बघ मी पटकन आवरते. तर इकडे इंद्रा व सागरचे वडील पेपर वाचत असतात. तर पेपरात सागरची बातमी आलेली पाहून इंद्राला खूपच राग येतो. इंद्रा लगेच सागरच्या बाबाच्या हातून पेपर ओढते आणि पटकन गॅस चालू करते आणि तो पेपर गॅसवरती धरते. तर लगेच सागरचे बाबा म्हणतात, अगं इंद्रा, आता जे छापून यायचे ते आलंय, आता असा पेपर जाळून काय होणार आहे. तर तेवढ्यात सागर घाईघाईत घरातून बाहेर निघणार असतो. तर लगेच इंद्रा म्हणते, सागर कुठे निघालास तू. तर सागर म्हणतो, आज कोर्टात जायचं आहे. आज कोर्टाची तारीख आहे. तर इंद्रा म्हणते, थांब सागर, मी पण येते तुझ्याबरोबर. बघतेच मी त्या बाईला तिथे येऊन, कशी माझी सई माझ्याकडे देत नाही. तर सागर म्हणतो, हेच तर नकोय आई मला. मला आपल्याला सई परत या घरात आणायची, तिची कस्टडी आपल्याकडे मिळवायची. त्यामुळे असला कसलाही तमाशा मला नकोय. आणि जरीही तिचा बाबा चांगला नसला तरी तिचे आजी आजोबा तिच्यासाठी खूप काही करतात, ते खूप चांगले आहेत. मला तुमच्यासाठी सईला या घरात आणायचे. मला माहीत आहे तुम्ही सईशिवाय नाही जगू शकत. त्यामुळे मी लवकरच सईला या घरात घेऊन येणार आहे. तर इंद्रा म्हणते, ठीक आहे. तर पण तू एकटाच जाणार आहेस का. तेवढ्यात मीही तिथे येतो आणि म्हणतो, मावशी तू काळजी करू नको, दादाबरोबर मी जाणार आहे. तर लगेच इंद्रा म्हणते, हो का, तू जाणार असशील तर मग मला काहीच काळजी नाही. मग जा तुम्ही दोघे. मग लगेच सागर व मिहीर दोघेही कोर्टात जाण्यासाठी निघतात. मग इकडे लगेच सागर व मिहीर कोर्टाच्या बाहेर आलेले असतात. तर सावनीही तिथे आलेली असते. तर सावनीला बघून सागरला खूपच राग येतो. तर लगेच मिहीर म्हणतो, दादा तुला कितीही राग आला तरी तुला आवरायचं आहे. प्लीज इथे काही तमाशा नको, नाहीतर अवघड होऊन बसेल. तर सावनी ही हर्षवर्धन बरोबर बोलत असते. तेवढ्यात लगेच माई सईला घेऊन गाडीतून उतरतात. मग सईला तिथे कोर्टात आलेलं बघून सागरला खूपच राग येतो. तर लगेच सागर मिहीरला म्हणतो, बघ कसली बाई आहे ही, एवढ्याशा छोट्याशा मुलीला कोणी कोर्टात घेऊन येतं का. सईला इथे घेऊन आली. तर सागर हा खूपच भडकलेला असतो. तर लगेच सावनी सईजवळ येते आणि म्हणते, माई तुम्ही सईला घेऊन इथेच थांबा, मी आतमध्ये जाणार आहे. जेव्हा आतमधून बोलावणं येईल तेव्हा तुम्ही सईला घेऊन आतमध्ये या. तर हे बघून सागरला खूपच राग आलेला असतो. तर मित्रांनो, पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे, मुक्ता ही घरातून बाहेर निघालेली असते. तर इकडे कोर्टामध्ये सावनी ही आतमध्ये चाललेली असते आणि ती माईंना सांगत असते, तुम्ही इथून कुठेही जाऊ नका, ज्यावेळेस सईला बोलवलं जाईल तुम्ही लगेच घेऊन या. तर हे बघून मिहीरला आणि सागरला खूपच वाईट वाटते. एवढ्याशा छोट्याशा मुलीला हिने असं बाहेर उभं केलंय, कशाला आणायचं तिला. हे त्या पाहून त्या दोघांना खूपच राग येतो. तर इकडे सई खूपच नाराज झालेली असते, कारण ते तिला करमत नसते. तर सई लगेच मुक्ताला फोन लावते आणि म्हणते, मुक्ता आंटी प्लीज तू ये ना ग इकडे, मला इथे नाही करमत, मला ना बाबाकडे राहायला यायचं आहे. तिथे लकी काका आहे माझ्याशी खेळायला, काजल आत्या आहे माझा मेकअप करायला, इथे कोणीच नाही आहे माझ्याशी बोलायला, खेळायला, माझा मेकअप करायला. तर हे ऐकून मुक्तालाही खूप मोठा धक्का बसतो, कारण सावनी सईची अजिबातच काळजी घेत नाही हे तिला कळत असते. तर मित्रांनो, अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.